नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील 10वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस अर्थात ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS भरती 2026 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रामध्ये यावेळी 30 ते 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त जागांसाठीची GDS पदे भरती जाहिरात येण्याची शक्यता आहे. मात्र मित्रांनो, ही सध्या संभाव्य संख्या आहे. अधिकृत पदसंख्या आणि जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत अधिसूचनेनंतर स्पष्ट होईल. तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण अपडेट पाहणार आहोत. नवीन GDS भरती जाहिरात जी आहे, पुढचं सेकंड शेड्यूल जे आहे, दुसरं शेड्यूल हे कधीपर्यंत येऊ शकते. त्याचबरोबर पात्रता काय असेल, परीक्षा असणार आहे का, वयाची अट ही काय असेल आणि फी किती असेल, PPM म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर, ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक यांचं काम आणि वेतन हे किती असेल. सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच शासकीय सरळसेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर GDS भरतीमध्ये परीक्षा असेल का? तर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे GDS भरतीमध्ये साधारणपणे लेखी परीक्षा ही कधीच घेतली जात नाही. तसेच इंटरव्ह्यू किंवा शारीरिक चाचणीच्या आधारे सुद्धा निवड केली जात नाही. उमेदवारांसाठी ही चांगली गोष्ट आहे. फक्त 10वीच्या गुणांवर आधारित उमेदवारांच्या मेरिटच्या माध्यमातून म्हणजे उमेदवारांना 10वीला मिळालेले गुण याच्या आधारावर उमेदवारांची निवड ही केली जाते. म्हणजे तुम्हाला 10वीला जर चांगले गुण असतील तर त्या आधारावर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर 10वीच्या मार्कशीटवर या भरतीला खूप महत्त्व आहे. तर एकापेक्षा जास्त मेरिट लिस्ट देखील जाहीर होऊ शकतात. म्हणजे आत्तापर्यंत जे काही उमेदवारांच्या सिलेक्शन लिस्ट लागतात, 7, 8, 9, 10 सिलेक्शन लिस्ट ह्या लागतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट ऑफिससाठी उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे, निवड ही केली जाते. पहिल्या यादीत नाव आलं नाही तर पुढील यादीसुद्धा ही महत्त्वाची संधी ठरू शकते. आता नवीन भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? तर मित्रांनो, 2026च्या सुरुवातीला GDS भरतीचं एक शेड्यूल वेळापत्रक हे जाहीर झालं होतं आणि दुसऱ्या शेड्यूलसाठी रिक्त पदांसाठीची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया हे सध्या सुरू आहे. त्या अंतर्गत 27 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये मंडळ आणि विभाग स्तरावर रिक्त पदांचं संकलन म्हणजे रिक्त पदं जे आहेत यांची माहिती ही मागवण्यात आली असून शैक्षणिक तपासणी करण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे. आणि यानंतरनं 4 ते 5 ऑगस्ट दरम्यान सर्कल स्तरावर रिक्त पदांचे सत्यापन करण्याची प्रक्रिया हे सुरू होती. त्यानुसार पाहू शकता ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर सुरुवातीला GDS जाहिरात ही येण्याची शक्यता आहे. मात्र पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट ही संभाव्य अंदाजित तारीख आहे. अंतिम तारीख ही पोस्ट ऑफिस अंतर्गत जाहीर केली जाईल. तर आता किती पदे येऊ शकतात? तर महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पदे येण्याची शक्यता आहे. मात्र रिक्त पदांसाठीची अंतिम संख्या विभागणीय आहे. रिक्त जागा जमा करून त्याच्यामध्ये सत्यापन केल्यानंतर म्हणजे व्हेरिफिकेशन केल्यानंतर निश्चित होईल. त्यामुळे अंदाजे 40,000 पदे हे निश्चित आहेत असं आत्ता म्हणता येणार नाही आहे. त्यापेक्षा कमी होऊ शकतात. मात्र 20 ते 25,000 जागा या 100% असण्याची शक्यता आहे. आता शैक्षणिक पात्रता कशी असते? तर या पदासाठी सुरुवातीलाच मी सांगितलं 10वी पास ही शैक्षणिक पात्रता असते. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्थानिक भाषा, संगणकाचे ज्ञान आणि इतर आवश्यक अटी या लागू होऊ शकतात. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरनं पात्रतेच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. वयोमर्यादा व्हिडिओमध्ये सामान्य उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्ष तसेच आरक्षित प्रवर्गातील नियमानुसार वयामध्ये पात्रता सवलत मिळू शकते. उदाहरणार्थ SC/ST उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आणि OBC उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंतची मर्यादा यामध्ये असणार आहे. मात्र अंतिम वयोमर्यादा, कट ऑफ आणि अधिकृत जाहिरात ही खूप महत्त्वाची असणार आहे. आता अर्ज शुल्कासाठी अधिकृत जाहिरात सुद्धा महत्त्वाची आहे. मात्र मागच्या त्या जाहिराती आहेत उपलब्ध माहितीनुसार OBC आणि EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹100 शुल्क असतं. त्याचबरोबर महिला, SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्कामध्ये सूट किंवा शुल्क माफी म्हणजे पूर्णपणे फ्रीमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. मात्र याची अंतिम जी खात्रीची आहे नवीन जाहिरात आल्यानंतर स्पष्ट होईल. आता BPM, ABPM आणि डाक सेवक असं यांचं काम काय आहे पाहूयात.
जी-डी-एसमध्ये कोणकोणती पदे असतात तर बी-पी-एम, ब्रांच पोस्टमास्टर, बी-पी-एमकडून यामध्ये ऑफिसमधील व्यवहार, डाक सेवा, रेकॉर्ड आणि पोस्टल सेवा यासंबंधी कामे केली जातात. ए-बी-पी-एम, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर यामध्ये पोस्टल वस्तू, त्याचबरोबर स्टेशनची विक्री, डाक विभाग तसेच विविध सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची कामे केली जातात. तिसरं म्हणजे डाकसेवक. डाकसेवककडून डाक वितरण, तिकिटांची विक्री आणि पोस्ट ऑफिस संबंधी विविध कामे केली जातात. वेतन किती असतं तर मित्रांनो, सोशल मीडियावर जी-डी-एसच्या पगाराबाबत वेगवेगळे आकडे हे सांगितले जातात. मात्र बी-पी-एम भरतीसाठी 22,000, बी-पी-एमसाठी 22 ते 29,000 पर्यंत, तर ए-बी-पी-एम 10 ते 25 रुपयापर्यंत वेतन असल्याचं सांगितलं जातं. परंतु जी-डी-एस सध्या वेतनाची रचना नियमित केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा थोडी वेगळी असते. त्यामुळे सोशल मीडियावरील पगाराची रक्कम अंतिम मानू नका. अधिकृत जाहिरात आणि नियमातील टी-आर-सी-ए, इतर भत्त्यांची माहिती ही महत्त्वाची आहे. रिक्त पदे वाढण्याचं कारण काय आहे तर नवीन रिक्त पदांसाठीची संख्या ठरवताना विविध कारणामुळे रिक्त झालेली पदे ही विचारात घेतली जाऊ शकतात. उदाहरणार्थ राजीनामा असेल, निवृत्ती असेल, बदली असेल, पदोन्नती असेल, नियुक्ती न होणे किंवा नियुक्तीनंतर पद सोडणे, अशा विविध कारणामुळे निर्माण झालेली रिक्त पदांचा समावेश हा या भरतीमध्ये केला जातो. त्यामुळे अंतिम जाहिरात येईपर्यंत पदांची संख्या हे निश्चित सांगता येणार नाही. उमेदवारांनी आत्तापासून काय तयारी करावी तर मित्रांनो, जर तुम्ही जी-डी-एस भरतीची वाट पाहत असाल तर आत्ताच तुमची कागदपत्र फक्त तयार ठेवा. 10वीची मार्कशीट, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास ते, तसेच इतर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. कारण यामध्ये कोणतीही परीक्षा नाही आहे, शारीरिक चाचणीसुद्धा घेतली जात नाही. तुमच्या 10वीच्या गुणांची माहिती देखील तपासून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच पाहू शकता फेक जाहिराती, यूट्यूबवरील अपूर्ण माहिती ही पाहून तुमचा अर्ज करू नका. सध्या अधिकृत इंडिया पोस्टच्या अधिकृत पोर्टलवर जाहिरात आल्यानंतर त्याची पदसंख्या, अर्जाची तारीख ही सगळी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने इंडिया पोस्ट अंतर्गत जी-डी-एस ग्रामीण डाक सेवक पदासाठीची मेगा भरती लवकरच याच महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.